पुण्याच्या पुरंदरमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंचं वाटप. पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अमित झेंडेंकडून वस्तूंचं वाटप. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम. मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई हायकोर्टाकडून प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार. हा निर्णय धक्कादायक. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हनी ट्रॅपद्वारे सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. काही पुरावे असते तर विधान भवनामध्ये दाखवले असते. मुश्रीफांचं विधान. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. बँकेच्या नफ्यामधून दिव्य इमारत बांधण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते मिरज शासकीय रुग्णालयामधील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचं लोकार्पण. गोरगरीब जनतेला सुलभ आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार मिळणार. जळगावच्या धरणगावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करत सरकारचा निषेध. कोकाटेंच्या राजीनाम्यासह सूरज चव्हाणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध व्यक्त तर राजीनाम्याची केली मागणी. धुळे महानगरपालिकेमध्ये मालमत्ता करांच्या आकारणीमध्ये सावळा गोंधळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं वाढीव बिलांची होळी.